आहेत, रेकॉर्डवरती आहे, तरी देखील अशा प्रकारचा मोठा घोळ, अशी कित्येक नावं आज आम्ही त्यांना दिली की बांद्र्याच्या माणसाचं नाव हे मुलुंडला आलंय. आता कोण बांद्र्याचा राहणारा माणूस मुलुंडला मतदानाला जाईल? काही लोकांची नावं विक्रोळीमध्ये आली आहेत, काही लोकांची नावं वेगवेगळ्या सेंटरला गेली आहेत, अशी देखील मोठ्या प्रमाणात नावं ही टाकली गेली आहेत. आता ही ठरवून टाकली आहेत का हा प्रोसिजरल लॅप्स आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे, दोषी लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारे आपण बघताय की उत्तर पश्चिम मध्ये काय झालं, कोणावरही कारवाई नाहीये, प्रोसिजरल लॅप्स आहेत. आणि आमचं एकच मागणं इलेक्शन कमिशनकडे आहे की प्रोसिजरल लॅप्स करू नका. तुम्ही ज्यांची ही चुका झालेल्या आहेत, ज्यांनी ही नावं गाळलेली आहेत, आम्हाला कळलं पाहिजे की नावं का गाळली गेली आहेत ती, आणि त्याचं निवडणूक काढण्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे. हे जे मतदानाला जे लोक जात आहेत यांना वेगवेगळ्या सेंटर्सला पाठवलेले आहेत. आम्ही पत्र दिलेत, आमच्या आमदारांनी, विलास पोतकेसांनी पत्र दिलेली आहेत. जे मतदान केंद्रामध्ये पावसाळ्यात ही निवडणूक आहे, मागच्या वेळेला गुडघाभर पाणी होतं, जिकडे त्या चिखलामध्ये कोणी मतदार गेले नाही, हे मतदान केंद्र आम्ही बदलून मागितलेली आहेत. ती मतदान केंद्र देखील बदलून दिलेली नाहीये. म्हणजे आमदारांच्या पत्राला दखल घ्यायची नाही, उमेदवारांनी दिलेल्या पत्राची दखल घ्यायची नाही. म्हणजे एकतर्फी असं ठरलेलं दिसतंय की त्याच्यामध्ये काही कोणाचं ऐकायचं नाही. जे प्रशासनाला योग्य वाटेल किंवा जे सत्ताधारी पक्षांकडनं त्यांना सूचना येत आहेत अशा प्रकारचं काम चाललेलं आहे. आणि उत्तर पश्चिम सारखं होऊ नये, निवडणूक यंत्रणेने पारदर्शकपणे काम करावं, कुठलाही पक्षपात करू नये, म्हणून आपल्या समोर आम्ही आलेलो आहे की त्यांचा हा भोंगळ कारभार आहे. म्हणून आज आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. खासदार अनिल देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जाऊन त्यांना भेटलो आणि आमची बाजू त्यांच्याकडे मांडली आहे. जे मतदार आहेत त्यांना इलेक्शन ड्युटी लावलेली आहे. याच्यात काही सगळे ग्रॅज्युएट्स काही मतदार नाही आहेत, परंतु जेवढे नेमके त्यांना माहिती आहेत की शिवसेनेला मतदान करणार आहेत अशा लोकांना बरोबर इलेक्शन ड्युटी लावली आहे. आणि पोस्टलची कुठली तरतूद नाहीये. त्यामुळे आमची मागणी आहे की जे कोण आहेत मतदार, किती संख्या असेल त्यांची, जे मतदार आहेत त्यांना कशाला ड्युटी लावताय? त्याच्या व्यतिरिक्त असंख्य मतदार असे आहेत की जे ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना तुम्ही ही ड्युटी लावू शकता, परंतु जाणून बुजून त्यांना ड्युटी लावायची, अशा लोकांना मतदानापासून प्रवृत्त करायचं. आमचे इलेक्शन एजंट आहेत ज्यांनी आतापर्यंत 4 ते 5 वेळा या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये मतदान केलेलं आहे. आणि जे डिप्लोमा होल्डर आहेत, एलिजिबल टू वोट म्हणून जो क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये ते बसतायत, त्यांचा फॉर्म देखील रिजेक्ट केला गेला. आता असं जर रिजेक्शन व्हायला लागलं, चीफ इलेक्शन एजंट जे वर्षानुवर्ष मतदान करतायत, जे वर्षानुवर्ष हे कायदे सगळे जाणतात, अशा लोकांचे पण फॉर्म रिजेक्ट केले गेलेले आहेत. त्यामुळे आमची आपल्या माध्यमातून देशाच्या चीफ इलेक्शन एजंटना, चीफ इलेक्शन कमिशनला ही विनंती आहे की महाराष्ट्रात थोडं लक्ष द्या. जो गोंधळ चाललाय इलेक्शन कमिशनचा, कदाचित इथे देखील राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून आपण ताबडतोब याच्यात दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून आपल्या समोर हे सगळे विषय मांडलेले आहेत, आपल्या समोर या स्लिप्स ठेवलेल्या आहेत, आमची पत्र ठेवलेली आहेत, हे आधार कार्डचे पुरावे ठेवलेले आहेत की कुठल्या कुठल्या घरामध्ये हे झालेलं आहे की एकाला मुलुंड, एकाला विक्रोळी, एकाला गोरेगाव, गोरेगावच्या माणसाला गोरेगाव पूर्वेला, गोरेगाव पश्चिमेला, आणि सगळी जी पत्र दिलेली आहेत त्यांना की जिथे गुडघाभर चिखल होतो, मैदानात जी बूथ्स आहेत ती बूथ पण शिफ्ट करण्याची जबाबदारी ही गेले कित्येक दिवस आमदारांच्या पत्राने आम्ही मागतोय, परंतु आजपर्यंत असं काही झालेलं नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही चीफ इलेक्शन कमिशनर दिल्ली यांचं देखील लक्ष वेधलंय. महाराष्ट्राच्या चीफ इलेक्शन कमिशनरना आज आम्ही जाऊन भेटलेलो आहोत. ते काही स्वतः भेटले नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी भेटले. मला असं वाटतं की या माध्यमातून तरी किमान इलेक्शन कमिशन या राजकीय हस्तक्षेपाचे बळी ठरणार नाहीत अशी आशा आम्ही या निमित्ताने बाळगतो.